नमस्कार. आज 2 एप्रिल आपल्या अखंड व्याख्यानमालेचा 37वा भाग आणि आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक या विषयातला एक महत्वाचा टॉपिक आज आपण घेतोय, जो आपल्या सगळ्यांशी निगडीत असणारा असेल, एज्युकेशनल लोन. एज्युकेशनल लोन हा तुमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. बऱ्याच लोकांना तो अपेक्षित असतो आणि बऱ्याच लोकांना तो माहीत नसल्यामुळं आपण या ठिकाणी या गोष्टीपासून वंचित राहतो आणि मोठी स्वप्न जी आहेत आपली ती बऱ्याच वेळेला या ठिकाणी माहितीच्या अभावामुळं आपण बघत नाही. म्हणजे मला एमबीए करायचं आहे, पण त्याची जी फीज आहे, म्हणजे माझ्या बाबतीत वैयक्तिक सांगेन मी तुम्हाला, की बाबा त्याची जी फीज आहे, ती फीज जास्त आहे आणि मग ती एज्युकेशन लोनच्या माध्यमातून भरून आपण करू शकतो. हा विचार जर कन्सल्ट झाला असता, तर बऱ्यापैकी या ठिकाणी ते त्यावेळेला करता आला असतं. जसं तुमच्या बाबतीमध्ये आता, की तुम्ही बीए, बीकॉम, बीएससी कंप्लीट करणार आहात आणि त्याच्यानंतर प्रोफेशनल कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचं असेल, आता एक चांगली गोष्ट आहे, की कॉलेजमध्ये कन्सल्टंट आहेत आणि त्यांनी बँका टायअप केलेल्या आहेत. तुम्हाला तिथं ते बँक उपलब्ध पण करून देतात. हे फार सोप्या पद्धतीनं आता ह्या गोष्टी झालेल्या आहेत, लक्षात घ्या. आता काही एनबीएफसी पण आहेत, त्या देखील पालकांच्या उत्पन्नावर आधारित एज्युकेशन लोन द्यायला या ठिकाणी त्यांनी सुरुवात केलेली आहे. पण शैक्षणिक लोन हे बऱ्याच वेळेला हे देखील काही ठिकाणी काय व्हायला लागलेलं आहे, तर ट्रॅप बनायला लागलेलं आहे. त्या अडचणी बनायला लागल्या. त्या कशा आणि ते कसं मॅनेज केलं पाहिजे, याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आता सविस्तर जाणून घेण्यापूर्वी महाराष्ट्राची स्थिती काय आहे, म्हणजे किती 2022-23 आणि 23-24 या 2 वर्षामध्ये मिळून 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 11,426 कोटी रुपयाचं शैक्षणिक कर्ज घेण्यात आलेलं आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्र हा देशात नंबर 1 आहे एज्युकेशन लोन मध्ये. त्यानंतर केरळ आहे 8,000 कोटी, 8,900 कोटीचा, आणि त्यानंतर आंध्र प्रदेशचा नंबर लागतो, लक्षात घ्या. ही 3 वर्षाची आकडेवारी आहे. 5 वर्षाची घेतली तर अजून या ठिकाणी ती आकडेवारी मोठी होऊ शकते. मग 11,000 कोटीचं, 11-11,500 कोटीचं एज्युकेशन लोन ज्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी विद्यार्थी घेत आहेत, तर ती नेमकी त्याची सिच्युएशन काय आहे, कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडतायत, त्याचा उपयोग कसा करून घेतला जातोय, त्याचं या ठिकाणी फायदे कशा पद्धतीनं मिळवू शकतो आपण, यावर सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. कारण सगळ्यात महत्वाचं, तुमच्या करिअर मधला एक अडथळा तुम्हाला जो वाटतो, की माझ्याकडे आता पैसे नाही आहेत, आर्थिक ताकद नाही आहे आणि मी मोठी स्वप्न कशी बघावीत, तर त्यासाठी म्हणून आजचा विषय शैक्षणिक लोन आणि त्याचा उपयोग कसा करायचा. तर आपण या ठिकाणी पहिल्यांदा हे लक्षात घ्यायचं, कर्ज ही दुधारी तलवार आहे. म्हणजे व्यवस्थित वेल डिसिप्लिन्ड तुम्ही जर असाल आणि ते पूर्ण केलं, तर ते तुमच्यासाठी वरदान ठरू शकतं. आणि जर तुम्हाला फायनान्शियल डिसिप्लिन नसेल, तर ते कर्ज तुमच्या करिअरसाठी मारक देखील ठरू शकतं, घातक देखील ठरू शकतं, हे लक्षात घ्या. त्यामुळं या दोन्हीही बाजूचा सविस्तर विचार आपण या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यावर आपण आज चर्चा करतो. एज्युकेशन लोन मिळवावं कसं, तर साधारणतः शैक्षणिक लोनच्या बाबतीमध्ये कुठलंही मॉर्गेज लागत नाही, म्हणजे तारण ठेवावं लागत नाही, कुणीही गॅरेंटर त्याला लागत नाही. फक्त आई वडील तुमचे को अप्लिकंट म्हणून असतात आणि ते कर्ज तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं, जर 7.5 लाखाच्या आत असेल तर, लक्षात घ्या. हा पहिल्यांदा या ठिकाणी नियम, म्हणजे 7.5 लाखापेक्षा कमी लोन जर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या शिक्षणासाठी लागत असेल, तर आई वडील को अप्लिकंट म्हणून लागतात आणि तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं तारण ठेवावं लागत नाही. कागदपत्र काय, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि कॉलेजचं ऍडमिशन लेटर ज्याला म्हणतात ते असेल, मार्कशीट असेल, पालकांचे इन्कम टॅक्स रिटर्न्स असतील आणि तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला, या आधारावर कर्ज मिळणं हे तुमचा हक्क आहे, म्हणजे तुम्हाला कर्ज मिळू शकतं. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, की यामध्ये तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीची एक फॅसिलिटी उपलब्ध आहे. ती फॅसिलिटी म्हणजे पीएम विद्यालक्ष्मी. ही काय आहे, पीएम विद्यालक्ष्मी नावाची एक योजना अशी आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला बँकेत वारंवार जावं लागत नाही. पीएम विद्यालक्ष्मी.co.in या पोर्टलवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. तुमच्या कर्जापेक्षा 75% बँक गॅरंटी ही गव्हर्नमेंट देतं. त्यामुळे यातला अर्ज शक्यतो बँका नाकारत नाही, त्याला लक्षात. 75% तुमच्या कर्जाची गॅरंटी कोण घेतलेली आहे, शासनाने घेतलेली आहे. पीएम विद्यालक्ष्मी.co.in नावाचं जे पोर्टल आहे, त्याच्यावर जर गेलात तर तुम्हाला या ठिकाणी या महत्वाच्या गोष्टी लक्षात येऊ शकतात. दुसरं महत्वाचं आहे, की याच्यामध्ये व्याजाची सवलत आहे. जर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न 4.5 लाखापेक्षा कमी असेल एकत्रित, तर तुम्हाला सेंटर सेक्टर इंटरेस्टेड सबसिडी या योजनेअंतर्गत, ज्याला SCSIS असं म्हटलं जातं, या योजनेअंतर्गत
तुमच्या पूर्ण शैक्षणिक काळातला व्याज जे आहे हे व्याज सरकार भरतं, लक्षात घ्या. त्याच्यावरचं व्याज म्हणजे तुम्ही जोपर्यंत शिकताय तोपर्यंतच, लक्षात घ्या. आणि जर उत्पन्न 8 लाखापर्यंत असेल तर तुम्हाला 3% व्याजाची सवलत मिळते. म्हणजे तुम्हाला इतरांना जर करता या ठिकाणी ते 10-12% मिळत असेल, 12%चं तुम्हाला ते 9% भेटणार आहे, लक्षात त्याच्यामध्ये. याच्यामध्ये अजून एक हा विषय असा आहे, लक्षात घ्या, की तुम्ही शिक्षण संपवून ज्यावेळेला नोकरीला लागता, ते नोकरीला लागल्यानंतर इन्कम टॅक्स ऍक्ट 80E हे जे काही कलम आहे त्यानुसार या ठिकाणी तुमच्या एज्युकेशन लोनवर तुम्ही जेवढं व्याज भरता त्यावर तुम्हाला 100% टॅक्स रिबेट भेटतं, लक्षात घ्या. आणि याला कुठलंही अप्पर लिमिट नाही. आता ह्या टॅक्सेशनच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या टॅक्सेशनच्या कन्सेप्ट समजायला तुम्हाला थोडंसं अजून अभ्यास करावा लागेल, माहिती त्याची मिळवावी लागणार आहे, लक्षात घ्या. हे बघितलं आपण की तुम्हाला लोन मिळू शकतं का, तर मिळू शकतं. त्यासाठी कन्सल्टंट उपलब्ध आहेत का, तर 100% उपलब्ध आहेत. त्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता जर दिली तर ते 100% उपलब्ध होतात. याच्यावर बऱ्याच वेळेला पालकांच्या सिबिलचा परिणाम होत असतो आणि बँका त्या कारणाने काही ठिकाणी लोन नाकारतायत असं देखील दिसतंय, लक्षात. ही फॅक्ट आहे. म्हणजे जरी ही योजना डिक्लेअर केली आणि ग्राउंड रियालिटी हा वेगळा भाग असू शकतो, तर तो याच्यातला भाग आहे की इथं बऱ्याच वेळा या कारणानं कर्ज नाकारले जाऊ शकतात काही ठिकाणी. त्यावर कशा पद्धतीचे उपाय त्यावर आपण नंतर बघू. पण मला महत्वाच्या गोष्ट सांगायची आहे की कर्ज मिळालं त्याचं पॉझिटिव्ह अँगल काय आहे की तुम्हाला वयाच्या 18व्या वर्षापासून तुम्ही ठरवलं की आता मी पालकांच्याकडून काही पैसे घेणार नाहीये, मी माझ्या याच्यावर उभं राहीन, त्यासाठी मी लोन घेईन आणि त्या लोनच्या माध्यमातून या ठिकाणी मी माझं जे काही शिक्षण पूर्ण करायचं ते करेन आणि स्वावलंबी बनेन. म्हणजे तुमच्या शिक्षणासाठी आई वडिलांना दागिने गहाण ठेवणं, जमीन विकणं, काही वस्तू विकणं हे करावं लागणार नाही. आणि ते एक प्रेशर जे लागतं आपल्याला, जे मी पहिल्या 2 सेशनमध्ये म्हटलं की माझ्या डोक्यावर प्रेशर असेल तर मी चांगलं काम करतो लोन असेल तर, पण कदाचित तुम्हाला या शैक्षणिक कालावधीमध्ये असं लागू शकतं की माझ्या डोक्यावर कर्ज आहे, मला आता टाइमपास करून चालणार नाही, मला ते फेडायला पाहिजे. असं एक प्रेशर घेऊन फोकस देऊन अभ्यास करून तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकता आणि मग अगदी अर्ली एज पासून तुमचे सिबिल चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होते, लक्षात. आणि ते सिबिल काय असतं तर ते क्रेडिट ब्युरोची इन्फॉर्मेशन असते तुमच्याबद्दलची की तुम्ही किती चांगल्या पद्धतीने ही रिअम्बर्समेंट करू शकता किंवा पुढे जाऊ शकता याबद्दलच. आता याची एक डार्क साईड जी आहे, म्हणजे दुसरी बाजू जी आहे ती फार महत्वाची आहे, लक्षात. ती काय आहे की बऱ्याच वेळेला या ठिकाणी आपण 20-30 लाखापर्यंतच लोन घेतो. का, तर मोठं कॉलेज पाहिजे या दृष्टिकोनात, बरोबर. आणि मोठं कॉलेज पाहिजे म्हणून इतकं मोठं लोन घेतल्यानंतर प्रॉब्लेम असा होतो की ज्यावेळेला ईएमआय भरायची वेळ येते त्यावेळेला या ठिकाणी तुमच्यावर इतकं प्रेशर आलेलं असतं की तुम्हाला असं वाटलं की मला 2 वर्षाचा गॅप पाहिजे, मला स्टार्टअप चालू करायचा आहे किंवा मला माझ्या चॉईसनं कंपनी निवडायसाठी थोडासा वेळ घ्यायचा आहे. तर तिथं तुमच्या मानेवर एक टांगती तलवार असते की आता कॉलेजमधनं पासआउट झालं की ईएमआय चालू होणार आहे, हप्ते भरावे लागणार आहेत. आणि त्यामुळे जी मिळेल ती नोकरी घ्या आणि ते ईएमआय संपेपर्यंत नोकरीवरनं सोडायचं नाही, कारण ईएमआय आपले भरायचे आहेत. हा जो ट्रॅप आहे हा तुमची क्रिएटिव्हिटी तिथंच या ठिकाणी संपवून टाकतो, लक्षात घ्या. तुमच्या करिअरच्या बऱ्याच ऑप्शन्स या ठिकाणी त्यामुळं बंद होत आहेत. अविचाराने घेतलेलं जे लोन आहे, तुम्ही सुरुवातीला बोलले आपण कर्ज घेत असताना त्याची दुसरी बाजू म्हणजे तुम्ही फायनान्शियल डिसिप्लिन जर नसेल तर काय, आणि मग याचा परिणाम कुठं कुठं होतो, झाल्या लगेच तुम्हाला कोणतं ऑफर घ्यावीच लागते, मुळात महत्वाचं लक्षात घ्या. नसेल तर ईएमआय कोण भरणार हा प्रॉब्लेम येतो. तुम्हाला जो थोडासा बफर टाइम मिळायला पाहिजे होता की तुम्ही शिकलेला आहात, मग काही प्रॅक्टिस करायची आहेत, काही प्रयोग करायचे आहेत, थोडासा वेळ पाहिजे, तो वेळ तुम्हाला इथे मिळत नाही. हे मग आता आपल्याला काय कॉम्प्रोमाइज करण्याची तयारी आहे याचा विचार करणं गरजेचं आहे, हे लक्षात याच्या पद्धतीनं. आता मला तुमच्याकडून 1 मिनिटामध्ये पटपट उत्तर पाहिजे लक्षात याच्या पद्धतीनं की हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, एज्युकेशन लोन आपण घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे याच्यावर या ठिकाणी ज्यांना घ्यायला पाहिजे असं वाटतं त्यांनी हँड रेज करा आणि ज्यांना नको असं वाटतं त्यांनी थंब दाखवायचं. अगदी क्विक रिॲक्शन. माझी याचं काउंट सांगशील का मला, कारण हे सगळे थंब मला वाटतं फक्त सर हँड रेज 9 आहेत आणि थंब 5 होते. बर, ठीक आहे. अरे जास्त मला इथं स्क्रीनवर दिसत, कधीच सांगतोय तू. हा ठीक आहे, ओके. आता क्लिअर करा रिॲक्शन. हे समजून घ्या पहिल्यांदा काय आहे ते
की हा काय प्रश्न आहे, म्हणजे आज तुम्ही लोन घेणार नाही आहात, तुम्हाला आवश्यकता पण नाही. मी ज्यावेळेला तुम्हाला हा प्रश्न विचारला, ज्या त्यांनी हँड रेज ज्यांनी केलं त्यांना असं स्वतःला वाटतंय की मला फायनान्शियल डिसिप्लिन आहे आणि मी हे कर्ज वेळेवर फेडू शकेन आणि मी त्यातनं उभं राहू शकेन, असा माझा समज आहे. लक्षात आहे, ठीक आहे, कदाचित तुमचं वेगळंही असू शकतं. आणि ज्यांना या ठिकाणी ज्यांनी थंब दाखवला त्यांना असं वाटतं की अरे नाही, मग मला ही दुसरी बाजू जी आहे, मला जो फ्रीडम पाहिजे, मला जे काही काम करायचं आहे, मला जे काही त्या ठिकाणी माझी क्रिएटिव्हिटी प्रूव्ह करण्यासाठी, मला माझ्या नियम आणि अटीनुसार जगण्यासाठी जो काही वेळ पाहिजे आहे तो वेळ मला लागणार आहे, हे लक्षात घ्या. मग फायनान्शियल डिसिप्लिन मध्ये आर्थिक साक्षरता ज्यावेळेला आपण शिकत आहोत त्यावेळेला तुमच्या आयुष्याची सुरुवात होत असताना शैक्षणिक कर्ज हा जो महत्वाचा भाग आहे. कारण पीजी नंतर तुम्ही प्रत्येक जण कदाचित युजी नंतर प्रत्येक जण काही प्रोफेशनल कोर्सेसचा पीजी साठीचा विचार करत असाल आणि तो जर प्रोफेशनल कोर्स एमबीए सारखा असेल किंवा अन्य कोणते असतील आणि त्याची फीस जास्त आहे, ती फीस तुम्हाला या ठिकाणी भरायला या ठिकाणी घरच्याकडून पैसे मिळणार नाहीत म्हणून तुम्ही करत नाही आहात, नाहीतर करिअरला तुम्हाला चांगली दिशा मिळू शकली असती. अशी परिस्थिती जर असेल आणि त्यासाठी जर करता या ठिकाणी तुम्हाला लोन मिळत असेल तर ते लोन या ठिकाणी घ्यायची तयारी असायला पाहिजे. तर पहिल्यांदा माहिती असू द्या आणि दुसरं महत्वाचं, त्याचे ईएमआय भरण्यासाठी आपली असणारी या ठिकाणी जी काय तयारी आहे ती देखील असायला पाहिजे. त्याचं दुसरं कारण सांगतो, लक्षात घ्या. मी ज्या वेळेला तुम्हाला सांगितलं की 11,000 कोटी रुपयाचं लोन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाठीमागच्या 2 वर्षामध्ये घेतलं होतं, त्याच महाराष्ट्रामध्ये लोन घेण्यामध्ये 1 नंबरला महाराष्ट्र आहे. तसंच लोन एनपीए मध्ये जाणं, थकबाकीमध्ये जाणं, ज्याला केअर रेटिंग जे असतं, तर केअर रेटिंगचा जो अहवाल आहे, एज्युकेशनल लोन एनपीए मध्ये जाण्यामध्ये महाराष्ट्र टॉप 5 स्टेटमध्ये येतो. कर्ज घेण्यामध्ये 1 नंबरला आहे, लक्षात. पण डेटमध्ये जाण्यासाठी किंवा बुडीत कर्जासाठी या ठिकाणी पहिल्या 5 मध्ये महाराष्ट्र आहे, लक्षात घ्या. आणि कुठं कर्ज भेटलं, कुठल्या क्षेत्रातली कर्ज जास्त बुडवली जातात हे पण मी सांगतोय, फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्याच्या बाबतीतनं की कर्ज न भेटणारे किंवा डिफॉल्टर कुठल्या क्षेत्रातलं आहे, नर्सिंग आणि इंजिनिअरिंग. हे परत एकदा रिपीट करतो, कुठल्या क्षेत्रातले आहेत, नर्सिंग आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या मुलांच्याकडून कर्ज या ठिकाणी न फेडण्याचं प्रमाण जास्त आहे. कारण इंजिनिअरिंग नंतर लगेचच नोकरी न मिळण्याचं प्रमाण जास्त आहे आणि नर्सिंगमध्ये पगार कमी आहे. या दोन्हीचा विचार करता ईएमआय भरणं त्यांना शक्य होत नाही. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी थोडीशी याची विचार करणं गरजेचं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर बघितलं तर शैक्षणिक कर्जाची, एका बँकेची फक्त उदाहरण सांगतोय, शैक्षणिक कर्ज जे थकबाकीत आहे 2023 मध्ये महाराष्ट्रातलं ते 372 कोटी रुपये होतं आणि 2024 मध्ये 882 कोटी रुपये थकबाकी शैक्षणिक कर्जाची होती. अनेक तरुणांना नोकरी न लागल्यामुळं या कर्जाचे हप्ते भरता येणं शक्य होत नाही. आता इथून काय सुरुवात होते बघा, मी का ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडतोय हे महत्वाचं आहे, लक्षात येतं की ज्या वेळेला आपण असं म्हटलं की कर्ज घेऊन या ठिकाणी मला माझं करिअर चांगलं बनवायचं आहे, ऑब्जेक्ट काय आपला, की मला एज्युकेशन लोनच्या माध्यमातून पैसे उपलब्ध करायचे, मला करिअरला दिशा द्यायची. पण तेच लोन जर लोन भरता येत नाही, शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळत नाही, त्यामुळे लोन भरता येत नाही, त्यामुळे तुमचा सिबिल खराब होतो. म्हणजे जी बाजू तुम्हाला चांगली ठरणार होती ते ऐन वयामध्ये, तारुण्याच्या वयामध्ये जेव्हा तुमचा सिबिल खराब होतो तर तिथून पुढे तो रिकवर होईपर्यंत तुमचे अनेक अडचणी तुम्हाला या ठिकाणी सहन कराव्या लागू शकतात, फेस करायला लागू शकतात. लग्नाच्या वेळेला एक वेगळं प्रेशर असतं, एज्युकेशन लोन नाही किंवा नोकरी त्या ह्याच्यामध्ये नाही आहे, तर हे बरंच काही डिस्टर्ब होण्यासारखं या ठिकाणी काय म्हणतात त्याला, परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, आजच्या घडीला आजचा जर मार्केटचा विचार केला त्याच्यामध्ये लोन मिळवणं ही एक अत्यंत सोपी गोष्ट आहे ऍज कम्पेअर टू त्याचं रिपेमेंट करणं. म्हणजे तुम्ही ट्राय करायला म्हणून जरी कुठलं जरी ऍप ओपन केलं त्याच्यावर, तर लगेच तुम्हाला, म्हणजे पेटीएम नावाच्या कंपनीनं सुरुवात काय केली होती की त्यांना असं वाटलं होतं की मोहम्मद युनुस यांची जी काही या ठिकाणी एक संकल्पना होती ती आज या निमित्तानं मला तुम्हाला सांगायला आवडेल. फायनान्शियल डिसिप्लिन कशी असायला पाहिजे, काय होतं. डिग्निटी नावाची एक योजना बांगलादेशमध्ये मोहम्मद युनुसनी चालू केली. काय की भिकाऱ्यांना कर्ज देण्यासाठी निर्णय घेतला आणि मग बाकीचे म्हटलं अरे हा आता बँक बुडवून टाकणार, भिकाऱ्यांना कर्ज देतो म्हटलं तर मागाची सवय असणाऱ्यांना हा कर्ज द्यायला लागला.
आणि त्यांनी छोटी छोटी कर्ज दिली, 50,000 पर्यंतची कर्ज भिकाऱ्यांना दिली. त्याच्यामध्ये त्यांनी शिकवलं, व्यवसाय करा, सन्मानानं जगा, तुम्हाला मागायला लागणार नाही. आणि त्यातला शॉकिंग रिझल्ट असा होता की मोर दॅन 75% लोकांनी या ठिकाणी ती कर्ज या ठिकाणी रिपेमेंट केली. आणि त्यातल्या या ठिकाणी 20-25% लोकांनी तिथेही बुडवली, कारण त्यांना मागायची सवय होती. पण 75% लोकांनी नियमितपणे कर्ज परतफेड केलेली आहे. लक्षात, एकच मिनिट फक्त, एकच मिनिट, सॉरी, म्हणजे टाळता येत नव्हता त्यामुळे तो कॉल घ्यावा लागला. त्याची व्यवस्था केली, म्हणजे हे तुम्हाला थोडंसं मध्ये सांगणं गरजेचं आहे की हा कॉल मला अपेक्षित होता. त्यामुळं त्यांना कोऑर्डिनेट करण्यासाठी मी एक व्यक्ती जोडून दिली होती, पण ती व्यक्ती झोपेत असल्यामुळे त्यांनी यांचा फोन उचलला नाही. आणि व्हीआयपी कॅटेगरीमधनं व्यक्ती असल्यामुळे तो उचलणं थोडंसं गरजेचं पडलं. गणेश, डिस्टर्बन्स मधनं क्लिअर करशील तू व्हिडिओ अपलोड करत असताना. तर आपण मोहम्मद युनुस यांची जी काही या ठिकाणी योजना बघत होतो, ज्या योजनेमध्ये भिकाऱ्यांना कर्ज देऊन त्यांना सन्मानानं उभं करण्याचं काम त्यांनी केलं. हा काय भाग होता? हा एक सन्मान, म्हणजे ज्याच्या डोक्यात हा विषय होता की मला हात पसरायचा नाही, मला आता उभं राहायचं आहे, मला अपमान दररोजचा करून घ्यायचं नाही, मला सगळ्यांच्याकडे पुढे पडण्यापेक्षा मला सन्मानानं हा सन्मान ज्याची भूक होती, त्यांनी कर्ज बुडवण्यापेक्षा कर्ज रिपेमेंट होणं आणि उभं राहणं हे बघितलं. लक्षात घ्या, आपल्याकडे काय झालंय की पेटीएम सारख्या कंपनीनं ज्या वेळेला प्रत्येक तरुण, तुम्ही फक्त पेटीएमला अकाउंट काढलं तर 4,000 रुपयाचं कर्ज तुम्हाला उचलता येत होतं, ओव्हरड्राफ्ट ज्याला म्हणतात. याच्या पाठीमागची काय थीम होती तुम्हाला माहिती आहे का? तर शासनानं एक योजना काढलेली आहे की तुमच्या सेव्हिंग अकाउंटला 5,000 रुपयाचा ओडी तुम्हाला मिळतो, ओव्हरड्राफ्ट. म्हणजे आहे त्या अकाउंटमधनं 5,000 रुपये तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता. हा रूल आहे, लक्षात घ्या. त्याच्यावर आधारित म्हणून यांनी ही कंपनीनं काय केलं. आता ते नॅशनलाइज बँकांच्यासाठी दिलेला होता रूल, पण तो एक्झिक्युशन खाली या ठिकाणी लोकांनी त्या पद्धतीने केला नाही किंवा मागितलं नाही, कारण लोकांना, बँकांना माहित होतं की हे पैसे भरले जातील, तसं होणार नाही. त्याच्यामध्ये पेटीएमच्या बाबतीमध्ये मात्र अनेक तरुणांनी या ठिकाणी पैसे घेतले आणि ते रिपेमेंट केले नाही. त्यांच्या अकाउंटला लागलं, सिबिलला झालं, सगळं झालं त्याच्या बाबतीतनं. पण त्या कंपनीला हजारो कोटी रुपयाचा त्यामुळे सहन करावा लागला. असं चित्र जरी असलं तरी त्या ओव्हरड्राफ्टची जबाबदारी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने घेतलेली होती. त्यामुळे तुम्ही जरी भरले नाहीत तरी तुमचा सिबिल खराब व्हायचा तो झालाच, त्या कंपनीला पैसे मिळायचे ते मिळालेच. हा एक वेगळा आहे, लक्षात त्याच्या बाबतीतून. आता आपल्याला हे समजून घ्यायचं आहे ही फायनान्शियल डिसिप्लिन ज्या वेळेला आपल्याकडे येते, आपण जेव्हा त्याचा विचार करा, तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत, त्यावेळेला कोणतंही कर्ज किती पाहिजे या प्रश्नाचं उत्तर फार स्पेसिफिक असायला लागतं. तुम्ही बँकेत जाता आणि बँकेत ज्यावेळेला तुम्ही प्रपोजल पाठवता, म्हणजे आमच्याकडे स्टार्टअपसाठी मला काही विद्यार्थी भेटतात असेल, त्याच्यामध्ये त्याला प्रश्न, तुला किती पैसे लागणार आहेत कर्जासाठी, तर तो उलट विचार, तुम्ही किती देऊ शकता. म्हणजे हा प्रश्न काय आहे, तुम्ही किती देऊ शकता, म्हणजे त्याचा अर्थ त्याला असा असतं की तुम्ही जेवढे देणार आहात तेवढ्यावर मी या ठिकाणी तो प्रोजेक्ट करणार आहे, असं उत्तर असू शकत नाही. कर्ज काढत असताना एक भयानक कन्सेप्ट अशी असते, लक्षात, कर्ज कशासाठी काढणार आहे. मग ते सांगतात की माझं आत्ताचं हे 1, 2, 3, इथं थोडं, तिथं थोडं, तिथं थोडं, असं वेगवेगळ्या ठिकाणचं, ह्याच्याकडे थोडं केडले, त्याच्याकडे थोडं, असं सगळं कर्ज जे आहेत, 5, 7, 8 कर्ज झालेली आहेत आणि ती सगळी कर्ज मी भरणार आहे. त्यासाठी मला 50 लाख रुपये लागणार आहेत आणि नवीन व्यवसाय जो आहे त्या व्यवसायासाठी म्हणून 10 लाख रुपये लागणार आहे. कसं आहे ते, 10 लाख रुपये नवीन व्यवसायासाठी आणि जुनी कर्ज रिएम्बर्स करण्यासाठी 40 लाख रुपये किंवा 50 लाख रुपये मला लागणार आहेत, असं 60 लाखाचं कर्ज मागता. मग 60 लाखाचं कर्ज जस्टिफाय करण्यासाठी खोट्या मशिनरी जास्त मोठ्या दाखवायच्या किंवा त्याच्यामध्ये इतर खर्च जास्त दाखवायचा. त्या खर्चाच्या अगेन्स्ट आता बँकेला काय लागतं, बँक म्हणते आम्ही जे दिले ते तुम्हाला द्यायचं असेल तर आपल्याला काही चांगले कन्सल्टंट जे भेटतात ते सांगतात, मग आपण करू ना, जीएसटीचं बिल देऊ. जीएसटीचं बिल देऊ याचा अर्थ काय, त्या वस्तू किंवा सेवा न घेता कर भरायचा आणि ते बिल घ्यायचं. मग 17%, 18%, 20% जीएसटी भरून तुम्ही ते बिल घेता, बिल बँकेला देता आणि तुम्हाला असं वाटतं की माझी ती गरज भागली. लक्षात घ्या, तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करत नाही आहात की तुम्हाला त्या 60 लाख रुपयांवर कर्जाचं व्याज तर भरावं लागणारच आहे, प्लस तुम्ही त्या वस्तूंचा जीएसटी पण भरला, जी वस्तू तुम्ही घेतलेलीच नाही, ते 18% देखील तुमच्या खर्चात काउंट व्हायला पाहिजेत. तर इतका बारक्या लेवलला आपण विचार करत नाही आणि त्यामुळं हे देखील कर्ज जे अगोदरची कर्ज फेडण्यासाठी घेतलेलं आहे ते केवळ त्या गोष्टीमुळं डेटमध्ये जातात की आपलं फायनान्शियल प्लॅनिंग नाही, हे समजून घ्या त्याच्या बाबतीतनं. त्यामुळे स्वतःला शिस्त लावायची असेल, 2 ट्रेंड फार चांगले आता चालू आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. एक ट्रेंड काय की काही विद्यार्थी मित्र म्हणतात की माझ्या उत्पन्नातला हा भाग मी दरवेळेला सेव्हिंगच करणार आहे आणि त्या सेव्हिंग मध्ये जे मिळेल
त्याच्यातनं मला माझ्या काय जी स्वप्न असतील ती पूर्ण करायचे. आणि दुसरं म्हणतो की मी जे घेतलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मॅनेज करेन. कर्ज घेऊन त्याच्यावर व्यवसाय करणं आणि त्यातून बँकांची रिएम्बर्समेंट करणं, स्वतःला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सेट करणं, हा जो काही मोठमोठ्या व्यावसायिकांचा जो काही या ठिकाणी ट्रेंड आहे, हा ट्रेंड आपण समजून घेणं फार गरजेचं असतं, लक्षात घ्या. कारण तो जो ट्रेंड आपल्याला समजला नाही तर या ठिकाणी काही प्रॉब्लेम यासाठी निर्माण होऊ शकतात की आपण ज्या पद्धतीनं हे सगळं फेस करत असतो, ज्या पद्धतीनं आपण सगळं बोलत असतो, बोलण्यामध्ये आणि पेपरवर मांडण्यामध्ये फरक असतो. म्हणजे या ठिकाणी काही कॉलेजेसच्या केसेस येतात माझ्याकडे, इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा काय, आता तो काळ नाहीये, पण ज्या वेळेला इंजिनिअरिंगमध्ये बऱ्यापैकी डाऊनफॉल चालू होता त्यावेळेला कॉलेजचे काही ओनर आणि म्हणायचे की सर आपल्याला या ठिकाणी काही बँकर्स जर असतील तर थोडीशी बोलूया आपण बसून त्याच्यामध्ये, की आमच्या कॉलेजमध्ये यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला 5 कोटीची गरज आहे, 6 कोटीची गरज आहे. आता मी त्यांना विचारलं की 6 कोटी लागणार आहेत का 5 कोटी लागणार आहेत? 5-6 कोटी पाहिजेत. 5-6 कोटी म्हणजे त्याच्यामध्ये किती मोठा गॅप आहे. 1 कोटी रुपयाचा जो गॅप आहे म्हणजे तो गॅप अगदी सहज बोलून जातो. 10-12 लाख लागणार आहे. 10-12 लाख हा 2 लाखाचा डिफरन्स नसतो, लक्षात घ्या. आपल्या गरजेमध्ये, आपल्या अकाउंटमध्ये, आपल्या मांडणीमध्ये असणारी अनियमितता, गचाळपणा, ज्याला हा शब्द प्रॉपर ठरेल, लक्षात घ्या की तुमच्याकडे डिसिप्लिन नाही आहे, तुमचे विचार क्लिअर नाहीत, हे त्यातनं दिसत असतं. त्यामुळे तुम्हाला मला कर्ज मिळेल का हा प्रश्न ज्यावेळेला तो असा विचार, मला कर्ज मिळेल का, का कर्ज दिलं जाईल मला, बँकेला प्रश्न विचारतो तुम्ही, मला कर्ज का दिलं जाईल? तर आता तुमच्याकडे फक्त कागदपत्र आहेत, केवायसी म्हणून दिलं जाईल, पण पुढचं कर्ज देण्यासाठी अगोदरचं या ठिकाणी तुमचं कर्ज क्लिअर होणं गरजेचं आहे. आणि याच्यात सगळ्यात जास्त धुमाकूळ आता कोण घालतंय का चांगल्या पद्धतीनं कुठलं चाललेत, लक्षात घ्या, बचत गट. कुठले बचत गट? की महिलांचे जे बचत गट चाललेले आहेत आणि जे व्यवस्थित चालेल, म्हणजे पहिल्यांदा ते स्वतःची 100-100 रुपये बचत जमा करतात, मग 6 महिने इंटरनल ट्रान्झॅक्शन करतात, मग पहिलं सायकल बँक त्यांना कर्ज देते 50,000चं, ते परत फेडलं की मग 1 लाखाचं देते, परत मग 3 लाखाचं देते, 12 लाखापर्यंत जातं, 25 लाखापर्यंत जातं. अशा पद्धतीनं काही बचत गट जे आहेत ते 1-1, 2-2 कोटी रुपयाची त्यांची क्रेडिबिलिटी बँकेत त्यांनी तयार केलेली आहे. तारण नाही, काहीच नाही, फक्त त्यांचं पाठीमागच्या 3, 4, 5, 7 वर्षाचं त्या ठिकाणी व्यवहार त्यांनी स्वतःची तयार केली क्रेडिबिलिटी, आणि ती पण ग्रुपची, लक्षात घ्या. 10 वेगवेगळ्या कुटुंबातील वेगवेगळ्या मानसिकतेतल्या महिला एकत्र येतात, त्यांना कोणी तिथे चांगलं टीम लीडर मिळतं आणि त्यातनं फायनान्शियल डिसिप्लिन अशा पद्धतीनं सेट होऊन त्याचं चांगल्या पद्धतीचे क्रेडिट तयार झालेलं आहे. हे उदाहरण आहे आपल्या स्टडीसाठी. हे उदाहरण फक्त कॉमर्ससाठी नाही सांगत, तुम्हाला प्रत्येकासाठी रिपेमेंटचं एक उदाहरण आहे. आणि इथंच मोठा ट्रॅप देखील आपण सगळीकडे बघतो. कुठला ट्रॅप? की बचत गटांमध्ये मायक्रो फायनान्स कंपन्यांनी जे अवास्तव पद्धतीनं लोन डिस्बर्स केलेले आहेत त्याचं रिपेमेंट होत नाही, आणि मग या ठिकाणी गल्लीत येऊन कोणी रिकव्हरीवाले दंगा करतायत, काही ठिकाणी घरातल्या वस्तू उचलून घेऊन गेल्या जात आहेत, कुटुंबांचा अपमान बाकीच्या समोर केला जातो. हे सगळं नंतर येतं कधी? ज्या वेळेला आपण स्वतःचे असणारे बनवलेले नियम स्वतः फॉलो करत नाही, त्यावेळेला ह्या सगळ्या अडचणी येतात मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे शैक्षणिक लोन हा आपल्या करिअर मधला सगळ्यात मोठा अडथळा न ठरता शैक्षणिक लोन ही तुमच्यासाठी सगळ्यात मोठी संधी ठरू शकते जर तुम्ही ती समजून घेऊन घेतली तर. मोठं कॉलेज आहे, त्याची फीज मोठी असणार आहे, हे मान्य आहे त्याच्यामध्ये तिथं, आणि तिथं ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही मोठी रक्कमचं कर्ज घेतलं, त्याच्यात ती संस्था मोठी होते, हे समजून घ्या. त्याच्यावरती तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला याच्या सगळ्याचे बारकावे माहीत असणं गरजेचं आहे, लक्षात. पुन्हा सांगतो, लोन मिळणं ही सोपी गोष्ट आहे, कम्पॅरेटिव्हली ते रिपेमेंट करण्याचं प्लॅनिंग हे महत्वाची गोष्ट आहे. तर ही प्लॅनिंग तुम्ही कराल अशी अपेक्षा. शैक्षणिक लोन विषयी या ठिकाणी मी जसं PM विद्यालक्ष्मी सांगितलं तशा असणाऱ्या योजना बघा, थोडा डेटा काढा, कोणत्या बँकांनी किती शैक्षणिक लोन दिलं, किती या ठिकाणी डिफॉल्ट झालेले आहेत, किती ठिकाणी कोणत्या सेक्टरमधले लोन डिफॉल्ट झालेले आहेत, लक्षात. ह्या सगळ्या गोष्टी बघा आणि या अँगलनं थोडंसं डीप रिसर्च करा AI चा वापर करून, की शैक्षणिक लोन घेतल्यानंतर ते फेडू न शकल्यामुळं करिअरवर पुढच्या 10, 15, 20 वर्षामध्ये काय काय परिणाम झाला त्याची माहिती द्या, असं विचारा. उत्पन्न वाढीवर काय परिणाम झाला, मानसिक काय परिणाम झाला, कुटुंबावर काय परिणाम झाला, या पद्धतीच्या बाबीनं जर तुम्ही संशोधन केलं, त्याचा अभ्यास केला, तर 100% तुमचा एक प्लॅन तयार होईल स्वतःचा, की कशा पद्धतीने आपण पुढे जायचं आहे. तो आजच्या आर्थिक शिस्त आणि या भागातला एज्युकेशनल लोन हा टॉपिक आपण आज घेतलेला आहे.
याच्यावर तुम्ही नक्कीच विचार कराल असं मला वाटतं. तर आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आभार मानतो. आजच्या दिवसासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद.